मी पांडुरंग कदम. आज आपण आहोत शासकीय विश्रामगृह परभणी या ठिकाणी. तर मी 4 दिवसापूर्वीच बाबा एक म्हणजे 7-8 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि जसे कुत्र्याचा घोळका होता आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं की जसे 29 तारीख जवळ येईल तसं या महाराष्ट्रामध्ये कुत्रे मराठा संघर्ष होता माननीय श्री मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल बोलायला लागतील हे मी 8-10 दिवसा अगोदर बोललो होतो आणि आता त्याचा परिचय कालपासून यायला लागले. म्हणजे नवने नावाचं कुत्रा असेल, हाक्या नावाचं कुत्रा असेल आणि पुन्हा आज एक नवीन काल एक फुक्या नावाचं एक कुत्रं म्हणजे हाक्या आणि फुक्या म्हणजे कुत्रे पाहण्याचे नियमक जुळणारे कुत्रे बाहेर यायला लागले. तर त्या कुत्र्यांना सांगायचं ते कुत्रं म्हणलं की जरांगे पाटील इलेक्शन आल्यानंतर बेडकासारखे बाहेर निघतात. हे हरामी अवलाद, तुला सांगू इच्छितो आम्ही वाघ आहेत. मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आणि आमचा मराठा समाज म्हणजे वाघ आहेत. तू यासारखी शेळी नाहीत. त्यामुळे तू तो घरचं सांभाळ बाबा. त्याच्या घरचं काय आपल्याला माहीत नाही पण त्यांनी त्याच्या घरचं सांभाळावं आणि मग आमचे मराठा संघर्ष होता माननीय श्री मनोज जरांगे पाटील आणि समाजाबद्दल बोलावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुकड्यावरचे माणसं आहेत. हे आम्ही सगळे आमच्या घरचे तुकडे खाऊन आलेले माणसं आहोत. म्हणजे आमच्या कष्टाचे आम्ही शेतामध्ये राबून जे काही मेहनतीनं कमवतो ते तुकडे आम्ही खातो. पण तुम्ही राजकीय लोकांचे तुकडे टाकल्यानंतर या ठिकाणी बोलणाऱ्या त्या अवलादी आहेत. त्यांना त्यामुळे विनंती आहे की तुम्ही आम्हाला मुंबईला येण्यापासून रोखू शकत नाहीत. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाला संविधान दिलं आहे त्या संविधानाचं पालन करूनच आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आणि त्या हाकेला एक चिंता वाटायली बाबा की ते मुंबईला आल्या मराठे धिंगाणा करतील, मस्ती करतील. तर हे हाकेला म्हणजे दाखलीचा भाग नाही पण तरी त्याला सांगू इच्छितो की आम्ही मराठा समाजाचे आहोत आणि आम्हाला ज्ञान आहे, संविधान काय असतं हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला. आम्ही याच्या अगोदर सुद्धा कोटीच्या संख्येने एकत्र आलो होतो आणि पुन्हा सुद्धा कोटीच्या संख्येने एकत्र येऊ आणि ती सुद्धा शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही निश्चितच पार पडू. याबद्दल तुम्हाला काय म्हणाय बाबा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता 29 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातील समाज हा मुंबईला येणार आहे. त्याबद्दल काल महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री ज्यांच्याकडे समाजाची अपेक्षा होती किंवा यांच्याकडून काहीतरी काल लातूरला जरा चांगलं बोलण्यात येईल तर त्यांनी अशा पद्धतीनं दाखवलं आहे की आम्ही काहीच मराठा समाज काही करू शकत नाही, धार बोथट झालेली आहे अशी त्यांची भावना होती. पण मराठा समाज हा गणपती बाप्पाचं आणि मराठा आरक्षण विरोधीचं विसर्जन करण्यासाठी मुंबईला जाणार आहे आणि तेव्हा मराठा काय करू शकतो हे आपण तिथे गेलो दाखवण्याचं काम करूया. तुर्तास आपण दाखवूया की आपली काय ताकद आहे. एक मराठा, एक मराठा. त्याचबरोबर काही लोकांनी सांगितलं की जरांगे पाटलाच्या पाठीमागे एवढे जण का समाज पाठीमागे उभा राहतोय. त्याचं कारण आहे कारण जरांगे पाटील वाघ आहेत आणि वाघावर उपकार केल्यानंतर समाज कधी विसरत नसतो किंवा वाघावर उपकार केले की वाघासारखं जगायला मिळत असतं. त्यामुळे एकदा जरांगे पाटलाला भेटायला जायचं. बघा हा किती जनलोक उसळलेला आहे. दाखवा लोकांना की पाटलाच्या मागं आणि एकही 35च्या पुढचं नाही हे विशेष दाखवून द्या. कारण सर्व यंग जनरेशन पाटलाच्या मागं आहे आणि यावेळेस मुंबईतून माघार नाही. आता सरकारचं गणपती बाप्पाचं सोबत विसर्जन होणार आणि मराठा आरक्षणाचा एल्गार मुंबईसह महाराष्ट्रात गुजणार. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.